नमस्कार. प्रजापत्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागच्या 2 दिवसापासून राज्यात एक नवाच मुद्दा पुन्हा गाजतोय, अर्थातच बीड जिल्ह्याशी संबंधित. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या 2 नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, किंबहुना ज्यांनी प्रचंड आरोप केले आणि दुसऱ्यांनी सोयीस्कर मौन पाळलं किंवा उत्तर द्यायचा प्रयत्न केला, असे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या झालेल्या भेटीवरून आता वेगवेगळ्या चर्चा, आरोप, टीका-टिप्पणी सर्व काही सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं आणि तिथून पुढे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक होत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका सुरू केली. धनंजय मुंडेंच्या जवळचा व्यक्ती यात गुंतलाय असं सांगत आकाचा आका किंवा आका असं सातत्यानं सुरेश धस आरोप करत होते. आणि सुरेश धसांच्या या आरोप सत्रामुळं संतोष देशमुख प्रकरणात जर कोणी न्याय मिळवून देऊ शकत असेल तर ते म्हणजे आमदार सुरेश धस असं चित्र निर्माण झालं होतं. किंबहुना समाजामध्ये ती भावना निर्माण झाली. आमदार सुरेश धसांनी सातत्यानं ह्या प्रकरणाचा पाठपुरावा केला, हे प्रकरण लावून धरलं, हे सर्व परिस्थिती आहे. मंत्री धनंजय मुंडे सातत्यानं मागची 2 महिने मीडिया ट्रायलचा भाग होत आहेत. त्यांनी अनेकदा खुलासे करायचे प्रयत्न केले, उत्तरं द्यायचे प्रयत्न केले, तरी रोज कुठला तरी नवीन विषय घ्यायचा आणि त्याला पुन्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जोडायचं असा प्रयत्न अनेकांनी केला. यात मग बीड जिल्ह्याबद्दल फारसं प्रेम नसणाऱ्या पण अशी काही सनसनाटी निर्माण करायची संधी मिळाली की ती न सोडणाऱ्या अंजली दमानियांसारख्या अनेक प्रवृत्ती घुसल्या आणि सातत्यानं मागच्या 2 महिन्यापासून बीड जिल्हा धुमसत कसा राहील, बीड जिल्ह्यातलं राजकारण कलुषित कसं होईल, हे प्रयत्न अनेकांनी केले. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला. खरं तर सुरेश धसांनी सुरुवातीला ही भेट नाकारण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडूनही ही भेट नाकारली गेली. पण नंतर मात्र होय, भेट झाली होती असं सांगण्यात आलं. मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि आपण त्या आजारी व्यक्तीला, शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो, हे आता सुरेश धसांनी कबूल करून टाकलंय. त्यांच्या शब्दात सांगायचं तर मी दिवसा ढवळा गेलो, लपून छपून गेलो नाही, असंही सुरेश धस म्हणाले. बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा आमदार सुरेश धस हे काही 1-2 दिवसात एकमेकांच्या संपर्कात आलेले नाही आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणावर या सर्वांचा प्रभाव आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाच्या काळापासून या दोघांनी अनेकदा सोबत काम केलंय, अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिका एकमेकांच्या विरोधाच्या होत्या. पण एकाच जिल्ह्यातले असल्यामुळं किंबहुना सोबत राजकीय प्रवास करत असल्यामुळं त्यांच्यामध्ये परस्पर संबंध आहेत. कुठल्या एखाद्या प्रकरणात एखाद्या विषयावर मतभेद झाले, राजकीय मतभेद झाले म्हणून लगेच त्या दोघांनी एकमेकांसोबत कुस्तीच खेळावी असं जे काही लोकांना वाटतंय, मला वाटतं कुठंतरी हे कोत्या मानसिकतेचं लक्षण आहे. जर सुरेश धस म्हणतात तसं धनंजय मुंडेंचं शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते भेटायला गेले असतील तर खरंच या भेटीमध्ये एवढं आक्षेप घेण्यासारखं, एवढं आकांड तांडव कुणीही करण्यासारखं काय आहे? एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलो, त्याच्या तब्येतीची विचारपूस केली म्हणजे लगेच तो व्यक्ती आपण त्याने सर्व प्रकरणं सोडून दिली असं बोलणं जरा घाईचं होत नाही का, याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. राजकारणात मतभेद असले पाहिजेत, पण मनभेद नसावेत हे पहिल्यापासून सांगितलं जातं. त्यालाच सशक्त राजकारण म्हणतात. पण इथं काहींना असं सशक्त राजकारण निर्माण होऊ द्यायचंच नाही का, हा प्रश्न आता निर्माण होतोय. आमदार सुरेश धस हे एक आक्रमक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक विषय धसास लावलेले आहेत. तसंच धनंजय मुंडे हे सुद्धा संघर्षातून आलेलं व्यक्तिमत्व आहे. राजकारणात त्या दोघांच्या भूमिका वेगळ्या असतील, एखाद्या मुद्द्यावरून त्या दोघांच्या भूमिका वेगळ्या असतील, पण म्हणून त्या दोघांनी एकमेकांना भेटायचंच नाही हे जे काही लोकांना वाटतंय ते बीड जिल्ह्याला कधी शांतता मिळूच द्यायची नाही का, असा प्रश्न विचारायला भाग पाडणार आहे. मुळातच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यात अनेक आरोपी अटक झालेत. काही आरोपींच्या अटकेसाठी अजूनही सुरेश धस बोलत आहेत. स्वतः मंत्री धनंजय मुंडेंनी या प्रकरणातील जे कोणी दोषी असतील त्यांना फासावर चढवा असं सांगितलंय. त्यामुळं आज या दोघांची भेट झाली म्हणजे लगेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला काहीतरी वेगळी दिशा मिळणार आहे आणि ते प्रकरण थंड्या बस्त्यात जाणार आहे
असं जो काही स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न चालू आहे ताकद म्हणजे तो मुळात तो प्रयत्न आम्हाला हे प्रकरण कुठल्या पातळीवर न्यायचं आहे आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा आहे का याच्यावरून राजकारण धुंसत राहिलं पाहिजे हे पाहायचंय. हा प्रश्न आता सर्वांनाच विचारण्याची वेळ आलेली आहे. राजकारणात समाजकारणात एकमेकांसोबत राहावं लागतं, एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांच्या भेटी घेतल्या जातात, सोबत लोक जात असतात, एकमेकांच्या घरी एकमेकांच्या भेटीला जाणं यात गैर काहीच नसतं. महाराष्ट्राची ती परंपरा आहे, एकट्या बीड जिल्ह्याची नाही. महाराष्ट्रात अनेकांनी ती जपलेली आहे. तरीही सुरेश धसांनी भेट घेतली म्हणजे आता लगेच सुरेश धसांवर त्यांनी विश्वासघात केला असा शिक्का कोणीतरी मारतोय. अंजली दमान यासारख्या ज्या प्रवृत्ती आहेत ज्यांना केवळ सनसनाटीत पाहिजे असते त्या पुन्हा काहीतरी बरळत आहेत. हा सारा प्रकार या लोकांना बीड जिल्हा शांत होऊ द्यायचा नाही का हा पुन्हा पुन्हा विचारायला भाग पाडणार आहे. सुरेश धस, धनंजय मुंडे हे दोन्ही नेते प्रगल्भ आहेत, ते दोन्ही नेते समंजस आहेत. एखाद्या भेटीमुळं कुठल्या तरी प्रकरणाला कलाटणी मिळेल असा अंदाज त्यांच्याबद्दल बांधणं म्हणजे राजकारणातील अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि मला वाटतं त्या आधारे पुन्हा जे राजकीय टीकाटिप्पणी सुरू आहे त्याचा विचार सर्व बीडकरांनीही केला पाहिजे. कुणीतरी येतं आणि या भेटीवर टीका करतं, लगेच एखाद्याला गद्दार ठरवण्यापर्यंत मजल जाते, कुणी आणखीन काही बोलतं. हा त्या राजकीय नेतृत्वावर सुद्धा अन्याय आहे आणि मुळातच बीड जिल्ह्याच्या प्रतिमेला सुद्धा हा तडा देणारा प्रकार आहे. बीड जिल्ह्याला राजकारणातल्या सशक्ततेचं उदाहरण म्हणून समोर येणं आवश्यक आहे. बीड जिल्ह्याला राजकीय कलुषितपणातून बाहेर काढणं आवश्यक आहे. आणि अशा वेळी केवळ सदिच्छा भेट घेतली, आजारी व्यक्तीची भेट घेतली म्हणून जर टीकाटिप्पणी होणार असेल तर अशा टीकाटिप्पणी करणाऱ्या माणसाला खरोखरच बीड जिल्हा शांत होऊ द्यायचा नाही का? मुळात या भेटीमुळं संतोष देशमुख प्रकरणावर काहीही परिणाम होणार नाही हे सर्वांनीच सांगितलंय. स्वतः सुरेश धसही तेच म्हणालेत. मग असं असताना हा गहजब का माजवला जातोय? असा गहजब माजवणाऱ्यांचे हेतू काय आहेत ते हेतू देखील एकदा तपासले पाहिजेत आणि त्यावरही पुन्हा कधीतरी भाष्य झालं पाहिजे. प्रजापत्र लाईव्ह, बीड.